हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गुड हेल्थ ना तुम्हाला एका पर्टिक्युलर इन्ग्रेडियंट ओव्हरनाईट तुम्ही अचीव करू शकत नाही. गुड हेल्थसाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे, ते तुम्ही डेली फॉलो केलं पाहिजे. तो असाच एका डेली एक स्मॉल हॅबिटबद्दल मी आज बोलणार आहे, जे की आहे रोज आपण फ्लेक्सीड खाल्लं पाहिजे. तो फ्लेक्सीडचे फायदे काय, ते आपण कसं खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, हे सगळं जाणून घ्या. तो लेट्स गेट स्टार्टेड. नंबर 1, फ्लेक्सीड इम्प्रूव्ह डायजेशन अँड रिड्यूस कॉन्स्टिपेशन. तर ते कसं होतं, फ्लेक्सीडमध्ये मेनली आहे फायबर, मेनली सोल्युबल फायबर. सोल्युबल फायबर मग काय होतं, आपला जे स्टूल आहे, आपण डायजेस्ट सिस्टीममध्ये एक्सक्रीट होतो, जे वेस्ट आहे, स्टूल आहे, तो सोल्युबल फायबरमुळे तो सॉफ्ट होतो. सॉफ्ट झाल्यामुळे ते आमची सिस्टीम, डायजेस्ट सिस्टीम त्याला इझिली पास करते, त्यामुळे तुमचं कॉन्स्टिपेशन कमी होतं आणि त्याचबरोबर तुमचं डायजेशन पण इम्प्रूव्ह होतं. नंबर 2, फ्लेक्सीड रिड्युसेस कोलेस्ट्रॉल. तर ते कसं होतं, फ्लेक्सीडमध्ये मेनली आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि त्याचबरोबर त्यामध्ये आहे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. तर ह्याच्यामुळे काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये जे गुड कोलेस्ट्रॉल आहे म्हणजेच HDL आहे ते वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL आहे ते कमी होतं. त्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते. त्याचबरोबर फ्लेक्सीडमध्ये आहे फायबर. फायबरमुळे काय होतं, मेनली सोल्युबल फायबर. जे सोल्युबल फायबर आहे फ्लेक्सीडमधलं, ते कंबाईन होतं बाईल सॉल्ट बरोबर. त्यामुळे लिव्हरला बाईल सॉल्ट मिळत नाही, त्यामुळे लिव्हर बाईल सॉल्टच्या ऐवजी तुमचं बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल फुल करतं, त्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते. तर अशा प्रकारे विथ द हेल्प ऑफ ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि सोल्युबल फायबर तुमची बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते. नंबर 3, फ्लेक्सीडमध्ये आहे लिग्नन्स. लिग्नन्समुळे काय होतं, तर लिग्नन्स इज ॲक्ट लाईक अ इस्ट्रोजन हार्मोन. सो इन फिमेल PMS अराउंड डिस्कम्फर्ट असतो किंवा इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल असते किंवा मोनोपॉज अराउंड डिस्कम्फर्ट असतो, तो फ्लेक्सीड खाल्ल्यामुळे तो डिस्कम्फर्ट कमी होतो. नंबर 4, फ्लेक्सीड रिड्युसेस एनी इन्फ्लेमेशन इन युअर बॉडी. तर ते कसं करतं, तर फ्लेक्सीड जे आहे ते ॲक्च्युली ऑइली इन नेचर आहे, त्याचबरोबर ते उष्ण इन नेचर आहे. उष्ण नेचर असल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये ते वात कमी करतं. वात कशाला रिस्पॉन्सिबल असतं, तर वातमुळे आपला ड्रायनेस होतो, स्टिफीनेस होतो. सो तुमच्या मॉर्निंग बॉडी टाईटनेस असेल किंवा नी डिस्कम्फर्ट असेल किंवा स्किन ड्रायनेस असेल, हे सगळ्या गोष्टी फ्लेक्सीडमुळे कमी होतात. फ्लेक्सीड खाल्ल्यामुळे जेव्हा बॉडीमधला वात सेटल डाऊन होतो, तेव्हा काय होतं, तुमचं स्लीप, तुम्हाला झोप चांगली येते, त्याचबरोबर तुमचे जॉईंट स्टिफनेस आहे तो कमी होतो आणि नर्वस सिस्टीम काम डाऊन होते. त्याचबरोबर फ्लेक्सीडमध्ये आहे इसेन्शियल मिनरल्स लाईक फॉस्फरस आणि मॅग्नेशियम, त्यामुळे तुमची बोन डेन्सिटी वाढते. सो इट गुड फॉर युअर बोन. नंबर 5, फ्लेक्सीड गुड फॉर युअर वेट मॅनेजमेंट. तर ते कसं होतं, तर फ्लेक्सीडमध्ये आहे फायबर. फायबरमुळे तुम्हाला होल डे असं हेवीनेस, फुलनेस फील होतं बॉडीमध्ये, त्यामुळे तुमचं जे इन बिटवीन स्नॅकिंग आहे ते कमी होतं आणि त्यामुळे तुम्हाला ते वेट मॅनेजमेंटसाठी हेल्पफुल आहे. नंबर 6, फ्लेक्सीडमुळे तुमची स्किन ग्लो करते आणि त्याचबरोबर केस शाईन करतात. तर ते कसं होतं, तर फ्लेक्सीडमध्ये आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड. ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे तुमचे ओमेगा 3 फॅटी ॲसिड मॉइश्चर मेंटेन करतं थ्रूआउट युअर स्किन, त्याचबरोबर ते तुमच्या केसाला पण शायनियर करतं. सो तुम्हाला हेल्दियर स्किन आणि शायनियर केस हवे असेल तर तुम्ही फ्लेक्सीड रोज खाल्ले पाहिजे. हे तर झाले फ्लेक्सीडचे फायदे. तर ते किती खाल्लं पाहिजे, फ्लेक्सीड आहे तर तुम्ही 1 to 2 टेबलस्पून डेली एवढंच खाल्लं पाहिजे. आता फ्लेक्सीड कसं खाल्लं पाहिजे हे बघूया. फ्लेक्सीडचं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे फ्लेक्सीड खाताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी कन्सिडर केली पाहिजे ती म्हणजे फ्लेक्सीड आहे तुम्ही होली कधीच खाल्लं नाही पाहिजे. बिकॉज फ्लेक्सीड जे कवरिंग असतं ते खूप हार्ड असतं. ते हार्ड असल्यामुळे तुमची सिस्टीम म्हणजे डायजेस्ट सिस्टीम त्याला डायजेस्ट करू शकणार नाही. त्यामुळे ज्यासाठी तुम्ही फ्लेक्सीड खाताय, जे न्यूट्रिशन तुम्हाला बॉडीला ते मिळणारच नाही. त्यामुळे कधी पण फ्लेक्सीड हे तुम्ही ग्राइंड करूनच खाल्लं पाहिजे. फ्लेक्सीड हे उष्ण इन नेचर आहेत. उष्ण इन नेचर असल्यामुळे तुम्ही त्याला कुलिंग एजंट म्हणजेच हिरव्या भाज्यांबरोबर किंवा दह्याबरोबर खाल्लं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट फ्लेक्सीड खाताना ही तुम्ही केली पाहिजे ती म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे, कारण फ्लेक्सीडमध्ये आहे फायबर. तर तुम्ही कमी पाणी पित असाल आणि फ्लेक्सीड खात असाल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन कमी होत आहे, कॉन्स्टिपेशन वाढू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, कधी पण तुम्ही जास्त पाणी प्या. शेवटची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे फ्लेक्सीड कसं स्टोअर केलं पाहिजे. फ्लेक्सीड हे खूप लाईट सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे तुम्ही ते एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा आणि ट्राय करा की तुम्ही आंबर कलरच्या कंटेनरमध्ये स्टोअर करता. सो आजपासूनच फ्लेक्सीड तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. हे टायनी सीड्स तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो ते नक्की कमेंटमध्ये कळवा.